राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। या निवडणुकांचा निकाल आता उद्याऐवजी 21 डिसेंबरला असणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आता सर्व नगरपंचायत आणि नगर परिषदेची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। तर संतोष बांगर यांनी मतदान केंद्रामध्ये घुसून महिला मतदारावर दबाव आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मतदान करताना संतोष बांगर यांनी मोबाईलवर व्हिडिओ देखील काढला। गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी बांगर यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय। दरम्यान यावर किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। हिंगोलीतील कळमनुरीचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगरांनी उघडपणे मतदान केंद्रामध्ये घुसून महिलेवर दबाव आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आमदार संतोष बांगर महिला कुणाला मतदान करत आहेत हे बघत आहेत आणि त्यानंतर ते सदर महिलेला मतदानासाठी तिन्ही बटन दाबण्याची सूचना करतायत। बांगरांचा व्हिडिओ म्हणजे लोकशाहीची उघडपणे थट्टा उडवणार आहे। बांगर इथेच थांबले नाहीत तर मतदान करताना त्यांनी मोबाईलवर व्हिडिओही काढलाय। मतदान केंद्रात आल्यापासून बांगरांची दादागिरी दिसत होती। बांगर आले पण मतदानासाठी रांगेतही उभे राहिले नाहीत। परवानगी नसताना मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन गेले। मतदान केंद्रावर मोबाईलवरून संवाद साधला। मतदान करताना व्हिडिओ रेकॉर्ड केला। महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन दाबण्याच्या सूचना केल्या। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो घोषणा केली। एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा केली। एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार संतोष बांगरांना कठोर शब्दात सुनावलंय। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने बोललं पाहिजे असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदेंनी कान टोचले। बघा, लोकप्रतिनिधी देखील काही गोष्टी टाळल्या पाहिजे। आचारसंहितेचा भंग कोणीच करू नये, परंतु ते का गेले, कोणाशी अधिकाऱ्यांशी बोलायला गेले की कुठल्या कामासाठी गेले किंवा काय त्यांना मुद्दा होता हे नक्कीच तपास झाल्यानंतर समजेल। एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं। खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे। निश्चित रूपानं कोणी जर गुन्हेगारी प्रवृत्तीनं वागत असलं तर त्याच्यावर निश्चित रूपानं कारवाई होते, मग तो आमदार असतो, मंत्री असो, कोणी असो। आमदार गायकवाड यांच्या पुत्रानं बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला जातोय। बुलडाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या कार्यकर्त्यांकडून बोगस मतदान झाल्याचा विरोधकांनी आरोप केलाय। बोगस मतदान करणाऱ्याला अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आलाय। बुलडाण्यामधल्या मतदान केंद्रावर आमदार संजय गायकवाडांचा कार्यकर्ता बोगस मतदान करून पळून गेल्याचा आरोप विरोधकांनी केला। मलकापूर रोड परिसर सांगतो पण तो कोथळी भागातला आहे। एक व्यक्ती बोगस मतदान करून पळून जात होती, पण त्या व्यक्तीला अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला। बोगस मतदान करणारी व्यक्ती आमदार संजय गायकवाडांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला। चोप देत असतानाच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा पुत्र
मोटारसायकलवरून तिथे पोहोचला। आमदार पुत्रानं बोगस मतदान करणाऱ्याला तिथून निघून जाण्यासाठी खुणावलं। नंतर त्याला जाऊ द्या असं सांगत फोन फिरवला। पोलीस दाखल होताच बोगस मतदाराला ताब्यात घेतलं जाऊ नये यासाठी आमदार पुत्र कुणाल गायकवाड आणि आमदारांच्या पुतण्याची धडपड सुरू झाली। आमदार गायकवाडांच्या पुतण्यानं तर पोलिसांचेच हात पकडत त्यांना कारवाईपासून रोखलं। त्यावेळी बोगस मतदार पळून गेला। पळून जाणाऱ्या मतदाराला पकडण्यासाठी पोलीस कर्मचारी धावला। त्या पोलीस कर्मचाऱ्याचा हातच आमदार गायकवाडांच्या पुतण्यानं धरून ठेवला। शेवटी पोलीस कर्मचाऱ्यानं बोगस मतदान करणाऱ्याचा पाठलाग केला, पण तोपर्यंत बोगस मतदार पसार झाला होता। पुन्हा सांगतो, कारण तो त्याचा माणूस असेल। आम्ही जे बोलतोय ना, दुबार नावं, बोगस याद्या, इकडनं तिकडनं आणलेली नावं, हे सगळे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या मदतीने। एका वेळेला हजार नावं। आता जर मी निवडणूक यादीमध्ये नाव टाकायला गेलो तर मला एकट्याचं नाव टाकायला मला स्वतः जावं लागतं, पण सत्ताधारी नेते ज्यावेळेला जातात त्यावेळेला हजाराचा गट्टा एका वेळेला घेतला जातो। सो ही त्यांचीच माणसं आहेत जी बोगस निवडणुकीत मतदान करून निवडून येतात। जेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडले त्यावेळेस स्थानिक आमदारांच्या परिवारातील लोक येऊन त्या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालतात आणि यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे। म्हणजे ही लोकशाहीची थट्टा यांनी लावलेली आहे। त्यामुळे अशा लोटपाट करणाऱ्यांवर, बोगस मतदान करणाऱ्यावर प्रशासन नेमके कोणते गुन्हे दाखल करणार याकडे लक्ष हे लागून आहे। महाड नगर परिषदेच्या मतदानाच्या वेळेला देखील राडा झाला। गोगावले आणि तटकरे यांच्यामधला संघर्ष पेटलेला आहे। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडनं राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, तर मला मारण्यासाठी काही जण रिव्हॉल्वर घेऊन आले होते असा आरोप विकास गोगावले यांनी केला आहे। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी तटकरे आणि गोगावले समर्थकांमध्ये तुफान राडा झाला। मंत्री गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये मारहाण झाली। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या गाडीची तोडफोड केली। जाबरे अगोदर शिंदेच्या शिवसेनेतच होते, पण त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। मतदानाच्या वेळेला शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे समर्थक आमने सामने आल्यावर हाणामारी झाली। गोगावलेंच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप सुशांत जाबरेंनी केलाय, तर मला मारण्यासाठी रिव्हॉल्वर घेऊन आल्याचा आरोप विकास गोगावलेंनी जाबरेंवर केलाय। मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार। आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय आज शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। हा निंदनीय प्रकार आहे। महाड नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून सुदेश कळमकर, शिंदेच्या शिवसेनेकडून सुनील कवसकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चेतन पोटफाडे रिंगणात आहेत। तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं, म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले।
भाजप कार्यकर्ते बोगस मतदान करत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केल्यानंतर राडा झाला, तर गोंधळ वाढल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना पांगवलं. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा झाला. मुक्ताईनगरमधल्या जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रांवर भाजप कार्यकर्ते बोगस मतदान करत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केला. त्यानंतर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील मतदान केंद्रावर आले. चंद्रकांत पाटील पोहोचताच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादानंतर जोरदार गोंधळ झाला. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. गोंधळ वाढल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना पांगवलं. हा माझा भाऊ आहे सक्का अमीन खान, हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि याचा शेवटचा मतदान असताना तो चंदूभाऊ इथून येत असताना तो पुढे शिवसैनिकांनी ओरडा केली. मी त्यांना थांबायला सांगितलं. आमदार आले. आमदारशी बोलत असताना तिथून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमला केला. मला इथं मारला बघा जोरात. हे बघा किती जोरात मार लागलेला आहे. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, हे गुंडे आहे, हे शासनाच्या ज्या व्यक्तीने मला मारहाण केलेली आहे त्याला अटक करावी. या गोंधळानंतर भाजपच्या रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे मतदान केंद्रांवर पोहोचले. ज्या कार्यकर्त्यानं मारहाण झाल्याचा दावा केला त्या कार्यकर्त्याला भेटत रक्षा खडसेंनी धीर दिला. की दादागिरी कुठे चालते का? आणि ह्या संदर्भात आम्ही सगळे या चौकशीचे आदेश आम्ही करायला लावू आणि निवडणुकी आयोगाला पण हे सगळं कळवलं जाईल. माझं बघितलं पाहिजे ना की बाबा की जे कालपर्यंत त्यांच्या जाऊन पाया धरत होते मतदानासाठी, आज त्यांचं काम संपलं म्हणून त्यांच्या दमदाटी ते मारणं आता सुरू झालेलं आहे. आमदार या ठिकाणी 2 तास झाले मतदान केंद्रामध्ये बसलेले होते. केंद्रामध्ये आमदारांना काही संबंध नाही, मतदान करतात. आणि एका मुलीने तक्रार केली, 16 वर्षाच्या आपल्या 21 वर्षाच्या मुलीने तक्रार केली की माझा हात धरून या ठिकाणी त्यांनी जबरदस्तीने मला मतदान करायला सांगितलं. अशा स्वरूपाच्या तक्रारी त्यांनी बऱ्याच महिलांच्या तक्रारी आल्या की यांनी आम्हाला धमकवलं, हे केलं आणि आम्हाला मतदान करायला लागलं. माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चाताई बोललेले आहे. त्यांना या सगळ्या भानगडीचे व्हिज्युअल पाठवलेले आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडनं मालवणमध्ये पैसे वाटप झाल्याचा वैभव नाईकांनी आरोप केलाय. एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा आणल्या असा आरोप वैभव नाईकांचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ ट्विट करत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी गंभीर आरोप केलाय. मालवणमध्ये सभेसाठी आलेल्या एकनाथ शिंदेंनी 2 जड बॅगा आणल्या होत्या आणि त्या बॅगांमध्ये पैसे होते असा दावा वैभव नाईकांनी केला. रविवारी एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा या मालवणमध्ये होता आणि हा दौरा फक्त 2 तासासाठी होता. आता 2 तासासाठी दौऱ्यासाठी एवढ्या जड बॅगा कशाला होता? आणि आम्ही बघितलं की रविवार नंतरच शिंदे गटाने जे शिंदे गट भाजपवर आरोप करत होते की पैसे वाटतोय म्हणून, त्याच शिंदे गटाने रविवारीपासून संध्याकाळपासून आणि सोमवारी पूर्ण दिवस 2 दिवस पैसे वाटप मोठ्या प्रमाणात केलं. एकेका मतदाराला 10,000 10,000 रुपये त्यांनी दिले. आता माणूस प्रवासाला जातो. आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथजी शिंदे यांनी 53 सभा घेतल्या आहेत 22 तारखेपासून. पायाला भिंगरी लावून ते अक्षरशः फिरत आहेत आणि माणसांनी काही स्वतःचे कपडे वगैरे न्यायचे नाही का प्रवासाला जाताना? अरे ते उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्याबरोबर 4 माणसं असतात, त्यांचं सामान असतं, म्हणजे हा अक्षरशः पोरकटपणा आहे. दुसरीकडे संजय राऊतांनीही व्हिडिओ ट्विट करत शिंदेंना डिवचले. शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणलं? मालवणात भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर. याआधी नाशिकमध्ये बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाहीची ऐशी की तैशी, जय महाराष्ट्र असं ट्विट संजय राऊतांनी केलंय. आता तुम्ही ज्याला दौऱ्यावर असता त्याला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्या सोबत असणारच, त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं ह्याच्यासारखी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही. आणि त्याच्यातून असं काहीतरी खोटं बोलणं आणि एखाद्याची बदनामी करणं ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे. मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पकडलं असा आरोप निलेश राणेंनी केलाय. कारवाईसाठी निलेश राणेंनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं. माझ्यावर 4 कलम, यांच्यावर काय कारवाई असा सवाल निलेश राणेंनी पोलिसांना केलाय.
लाख मिळाले. माझं म्हणणं आहे 1.5 लाखच होते का? आणि तो साला वाचवायला येतो, तो काय म्हणतो, अरे कशाला पकडले हे लोकांना, चला पैसे बाजूला करा, हे लोकांना जाऊ द्या. मला फक्त ह्या चौघांवर तुम्ही काय कारवाई करता तेवढं सांगा. मालवण पोलीस ठाण्याबाहेर निलेश राणेंनी पहाटेपर्यंत ठिय्या मांडला. मतदारांना पैसे वाटणारी भाजप कार्यकर्त्यांची गाडी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडली. या गाडीत 1.5 लाख रुपये होते असं पोलिसांनी सांगितलं. मात्र या गाडीतल्या व्यक्तींना सोडवण्यासाठी भाजपचा आणखी एक स्थानिक नेता पोलीस ठाण्यात आल्याचा आरोप निलेश राणेंनी केला. निलेश राणेंनी कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत पोलिसांना सवाल केले. जो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला. या गाडीला ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे. आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर, आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा हा मागच्या त्या रस्त्याने हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता. जेव्हा त्याला कळलं की मी आलोय, हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे, त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळाले. सकाळीही निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात गेले. पैशांसह पकडलेली गाडी आणि त्यातल्या व्यक्तीवर काय कारवाई केली असा सवाल निलेश राणेंनी केला. ही गाडी देवगडची आहे. देवगडच्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षाची आहे. त्याचं नाव मला वाटतं महेश नारकर. मी 1:15 पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. तोपर्यंत कसली FIR झालेली नव्हती. त्याला तिथून बाहेर काढायच्या सेटिंग मध्ये दिसत होते. बाबा परब तो तिकडे त्याला सोडवायला आला होता. कोकण हायजीन पासून सगळं हे माझ्यावर लक्ष होतं. डिपार्टमेंट कसं वागणार आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. होणार काहीच नाही. आरोपी सुटलेले आहेत. फक्त गाड्या तुम्हाला ज्या काही जप्त दिसत आहेत तेही काही तासात सुटतील. मी माझ्या वकिलांबरोबर बसून त्याच्यावरती आता बाकीचं पुढचं जे काय ते त्यांच्यावर बसून डिस्कस करून पुढचं पाऊल टाकेल. एखादी चूक गोष्ट जर घडली असेल तर त्याला पोलिसांनी पाठीशी घालू नये. महाराष्ट्रातलं पोलीस हे स्वाभिमानी पोलीस आहे, याची नोंद फक्त पोलिसांनी घ्यावी. कोणी गटाचा एखादा चिल्लर माणूस उठून काही म्हणतात ते सोडून द्या, पण शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या जवळच्या माणसांनी कोणीही मोठ्या माणसांना आरोप केलेले नाहीत. नगर परिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. यावेळी अनेक ठिकाणी पैशांचं वाटप झाल्याचा आरोप होतोय. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस झाला असंच म्हणावं लागेल. पाहूया. चंद्रपुरातल्या राजुरात भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचं आमिष दाखवल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केलाय. भाजप उमेदवार अमोर चिल्लावार यांच्या घराच्या मागील चक्की शेडमधून मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत चिल्लावार यांच्या हातात 500 रुपयांच्या नोटांचं बंडल दिसत आहे. बुलढाण्यातल्या नांदुरा नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराकडून पैशाचं वाटप होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. प्रभाग क्रमांक 10 मधील अपक्ष उमेदवार यास्मीन बानो यांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप झालाय. यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. बुलढाण्यातल्या खामगाव शहरातल्या मेहबूबनगरमध्ये 50,000ची रोकड निवडणूक आयोगाच्या पथकानं जप्त केली. पैसे वाटप करणारे 3 व्यक्ती मात्र फरार झाले आहेत. रोख रकमेसोबत भाजपचे उमेदवार लक्ष्मण आयलाणी यांची डमी मतपत्रिका सुद्धा जप्त करण्यात आली. धुळ्यातल्या शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीदरम्यान एकूण 50,500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता चौधरींच्या कार्यकर्त्यांकडून हे पैसे फेकले गेल्याची प्राथमिक माहिती. पैशांचं बंडल निवडणूक आयोगानं जप्त केलं. धनंजय मुंडे यांची इंदूरमध्ये हत्या होणार होती, पण दिवंगत भैयोजी महाराजांमुळे धनंजय मुंडे वाचले असा खळबळजनक आरोप गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंनी केलाय. तुमचा इंदोरमध्ये मर्डर केला असता, इंदोरमध्ये तुमचा मर्डर झाला असता धनुभाऊ. आज आपल्यात नाहीत ते भैयोजी महाराज, त्यांनी वाचवलं तुम्हाला. कुठल्या हॉटेलवर होते सगळं माहिती आहे. गुट्टेंनी अतिशय गंभीर आरोप धनंजय मुंडेंवर केले. परभणी परळी जेवढी हत्या झाल्या त्याच्या मागे धनंजय मुंडेचा आरोप. तिथे आता बीडची लढाई आहे. आपसात कोणाकोणाला कोण काय बोलतं हे त्यांनाच माहिती, मला काही माहिती नाही. कोणीही काही बोललं त्याच्यावर मी कधीही टिप्पणी करत नाही. तर तुम्ही पण हे प्रयत्न सोडून द्या. माझी काय माहिती हा प्रश्न विचारला तर अशा कुठल्याही विभत्स गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही. पंतप्रधान कार्यालय आता सेवा तीर्थ या नावानं ओळखलं जाणार आहे. केंद्र सरकारने नव्या पंतप्रधान कार्यालयाला सेवा तीर्थ असं नाव दिलं आहे. तर राजभवनाचं नाव बदलून महाराष्ट्र लोकभवन असं करण्यात आलेलं आहे.
आणखी एक महत्त्वाची बातमी, महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईमध्ये येणार असल्यामुळे व्यवस्थेच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली. चैत्यभूमी परिसरामध्ये वॉटरप्रूफ मंडप, स्वच्छतागृह, वाहतूक व्यवस्था याचं नियोजन आणि इतर सर्व सोयी सुविधांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलेला आहे. महत्त्वाची बातमी, रुपेश दराणींच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलेला आहे. नागरिकांनी पैसे वाटणाऱ्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यातही दिलेला आहे. येवल्यामध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं. ₹1 नहीं होना, ₹1 नहीं होना.